नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर चला बघूया कालच्या एपिसोडमध्ये काय झालं. आर्या जाधवला बिग बॉसमधून काढलं. निक्कीवर हात उगारल्याने मिळाली मोठी शिक्षा. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज भाऊचा धक्का सुरू आहे. या धक्क्यावरून मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलंय. टास्क दरम्यान निक्कीवर हात उगारल्याने आर्याला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख समोरही मोठी शिक्षा सुनावण्यात आली. आर्याला बिग बॉसने तात्काळ निष्कासित केलंय. आर्याचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपला आहे. कोणालाच तिचा निरोप घेता आला नाही. मुख्य दरवाजातून आर्या घराबाहेर गेली. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने आर्या जाधवला सुरुवातीला जेलमधून बाहेर काढलं. नंतर रितेशने आर्याला तिची बाजू मांडायला सांगितली. आर्याने तिची बाजू मांडली आणि निक्कीची माफीही मागितली. पुढे रितेशने आर्याच्या कृत्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. नंतर निक्कीने तिची बाजू मांडली. शेवटी बिग बॉसने आदेश देऊन आर्याला बिग बॉस मराठीतून बाहेर काढलं. आर्या तडकाफडकी घराबाहेर गेल्याने कोणालाच तिचा निरोप घेता आला नाही. आर्याला घराबाहेर काढल्याने सध्या तिचे चाहते बिग बॉसवर प्रचंड नाराज झाले आहेत. त्याचा निरोप घेतल्यावर इंस्टाग्रामवर हार्ट ब्रेक इमोजी शेअर करत आर्याने पहिली प्रतिक्रिया दिली होती. आता आर्या लवकरच लाईव्ह येऊन तिचं मत मांडणार आहे. ती या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय बोलणार आहे याकडे तिच्या तमाम चाहत्याचं आणि बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकाचं लक्ष लागलं आहे. अभिनेता आणि बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता पुष्कर जोगने या संदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. त्याने आपल्या पोस्टमधून आर्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. अभिनेता म्हणाला, मी आर्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ती चुकली मला मान्य आहे, पण निक्की 6 आठवडे जो त्रास देते, अमानुषपणे वागते, त्याचं काय? तिचं वागणं अगदी भयानक आहे. निक्कीची भाषा विचित्र आहे. प्रत्येकाचा अनादर करत असते, त्यामुळे तिला पण शिक्षा झाली पाहिजे. नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलंय, आर्याला परत बोलवलं पाहिजे, नाहीतर बिग बॉसची खूप मोठी चूक होईल. दुसऱ्याने लिहिलंय, आजपासून बिग बॉस मराठी बघणं बंद. तिसऱ्याने लिहिलंय, निकी अरबाजला राहू द्या घरात, बाकीचे सर्व बाहेर काढा. बिग बॉस सुद्धा निकीचे पाय पुसणे आहेत. आणखी एकाने लिहिलंय, प्रेक्षकांच्या मताला खरंच किंमत आहे का? त्याच्या एपिसोडवरून वाटत नाही तसं. किमान महाराष्ट्राचे प्रेक्षक ठरवतात असे तरी रितेश यांनी नको म्हणायला. तुम्हाला काय वाटते? आणखी एकाने लिहिलंय, काल बिग बॉस बघून कळलं, बिग बॉस निक्की आणि अरबाजचा चमचा आहे. त्यांना ते काही बोलत नाही. संग्राम दादा, सूरज, पंढरीनाथ दादा यांना काही पण बोलतात ते चालतं. निक्की अरबाजची एवढी लायकी नाही की त्यांनी काही बोलावे. हे नाही दिसत बिग बॉसला आता. तुमचे विचार आम्हाला कमेंट करा आणि असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.